हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर मी आज जिरा पाणी घेते. म्हणजे जेव्हा मी वेट लॉस करत होती तेव्हा मी कंटिन्यू 2 महिने जिरा पाणी घेतलेलं होतं. त्यानंतर मग मध्ये मध्ये मी बडीशेपचं पण पाणी घेत होती आणि मग मध्येच मग असं केलं होतं की जिरं आणि बडीशेप आणि जे काही आपले अजवान असतात ते मी ना त्याची पूड करून ठेवलेली होती. एक पूड जी आहे ती गरम पाण्यामध्ये टाकायची, त्याला पण थोडं उकळी फुटू द्यायची. त्यानंतर मग सेम असंच घ्यायची. असं करत करत माझा वेट लॉसमध्ये म्हणजे मी काही ना काही ट्राय करत राहायची. बट मी आता ते स्किप केले आणि फक्त गरम पाणी घेत होते. पण मी आज ट्राय करून बघितलं तर आज मला थोडं ते वेगळं वाटत होतं आणि असं जर आपण कंटिन्यू घेतलं तर मग काही वाटत नाही. सो मी इकडे लगेच जिरा पाणी वगैरे पिलं आणि मला हेअर वॉश करायचे होते. त्यासाठी मला एक हेअर मास्क तयार करायचा होता. तर मी कोकोनट ऑइल घेतलेलं होतं जे आपण रोज डेलीला वापरत असतो. त्यानंतर त्यात दही टाकली, ॲलोवेरा जेल टाकलं आणि जे काही 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आहेत त्या पण मी ॲड करते. कारण व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मी तर तुम्हाला दरवेळेस सांगते की मी त्यामध्ये ॲड करते. माझं केसांना ते हेअर पॅक वगैरे लावून वगैरे झालेलं होतं. त्यानंतर मला हे काही मटकी आता मी घरातच ठेवतो कारण थंडी भरपूर असल्यामुळे बाहेर त्यांना व्यवस्थित म्हणजे मोड जे आहेत ते येत नाही, म्हणून आता त्यांना घरातच ठेवत असो. सो तो पण पसारा आवरून घेतला आणि लगेच घरं वगैरे पण क्लीन करायला घेतले. रोज एवढे 3-4दा घरं झाडून पण एवढी घाण निघते ना, विचारू नका. आणि व्हाईट फरशी असली तर मग विचारूच नका. आपण दिवसातून म्हणजे 1-1 मिनिटांनी जरी झाडलं ना घर, तरी आपल्या घरात जी आहे ती कचरा निघत असतो. त्यानंतर मी आज मस्त कॉर्ड सेट माझा न्यू घेतलेला होता पुण्यावरून, तोच घातला आणि मला लिटरली एवढा आवडला. आणि मला खूप दिवसापासून कॉर्ड सेट म्हणजे घ्यायचा पण होता, पण मी तिथे जेव्हा गेली तेव्हा मी मस्त माझ्यासाठी कॉर्ड सेट वगैरे घेतला. त्यानंतर इकडे हेअर वॉश वगैरे केलेला होता. तर मी लगेच स्किन केअर आणि जे काही मी हेअर मास्क लावत म्हणजे हेअर जेल लावत असते ते पण अप्लाय करून घेतलं. आणि आज मला देवपूजा मलाच करायची होती कारण मम्मी पप्पा जे आहेत ते गावाला गेलेले होते, नाहीतर मग पप्पा सकाळीच आमची देवपूजाची होऊन जात असते. सो आज मला थोडा उशीर पण झालेला होता, पण मी देवपूजा स्किप न करता म्हणजे मी अगोदर देवपूजा वगैरे केली आणि बाकीचे मला घरातले कामं पण करायचे होते. लगेच जे काही पाणी होतं ते तुळशींना टाकून दिलं आणि मग आज मस्त जास्वंदाच्या झाडाला खूप छान असं फूल उमललेलं होतं, तुम्ही बघू शकतात. आणि ते लगेच देवापुढे ठेवलं. आणि तुम्ही म्हणजे आम्ही जे आहे ते संध्याकाळीच फुलं फ्रेश असतात तेच आणून घेत असतो. सो आज म्हणजे काल आणायचं लक्षात नव्हतं, त्यासाठी पण मग घरात जे काही फुलं होते ते मी हे केले आणि लगेच मग जास्वंदाच्या झाडाला पण एक मस्त असं फूल उमललेलं होतं. सो मी तेच फूल देवाला अर्पण केलं, तुम्ही बघू शकतात. आणि लगेच इकडे मी स्किन केअर जी आहे ती थोडीशी करायला घेतली. तर मी जे अगोदर सिरम वापरत होते ते माझं सिरम संपलं, त्यानंतर दुसरं सिरम काढलं. सो मी तेच वापरते कारण माझ्या बहिणीने मला दिलेलं होतं. आणि इकडे मस्त मी रेडी वगैरे झालेली होती. सो आता मला भूक वगैरे पण लागली होती, त्यासाठी मी इकडे पास्ता करायला घेतलेला होता. 2-3 महिन्यानंतर लिटरली मी पास्ता खाते. आणि म्हणजे असं एरवी नाही खात, कधीमध्ये असं म्हणजे अधूनमधून माझं खाणं हे चालूच असतं. सो मी त्यासाठी आज मस्त शिमला मिरची पण टाकणार होते आणि जे काही सोया सॉस होतं, व्हिनेगर होतं ते पण मी ॲड करणार होती. तर मी अगोदर कांदा बारीक व्यवस्थित असं चिरून वगैरे घेतलेला होता. लगेच टोमॅटो चिरायला घेतला. जे काही तुमच्या घरात व्हेजिटेबल्स अवेलेबल असतात ते तुम्ही टाकू शकतात. गाजर, पत्ताकोबी असे बरेच त्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड केले की त्या पण छान लागतात. सो माझं इकडे टोमॅटो बारीक कट करायचं काम चालू होतं. लगेच मी एकीकडे हिरवी मिरची जी आहे ती एक टाकली होती कारण मला स्पायसी खायला खूप जास्त आवडतं. तर शिमला मिरची मला काही जास्त आवडत नाही, त्यासाठी मी अर्धीमधून पण अर्धी कट केली आणि ती माझ्या पास्तामध्ये टाकायला घेतली. ती पण मी अशी बारीक वगैरे कट करून घेणार होती. आधी पण मी तुमच्यासोबत पास्ता रेसिपी शेअर केलेली होती, त्या व्हिडिओला तुम्ही म्हणजे भरपूर प्रेम दिलं. म्हणजे 500च्या पुढेच माझा तो व्हिडिओ केलेला होता आणि ते माझ्यासाठी खूप म्हणजे वेगळीच फिलिंग होती. सो तुम्ही बघू शकतात इकडे मस्त माझं कटिंग वगैरे करून मी घेतलेलं होतं. आणि मी हा पास्ता घेतलेला, त्याच्यासोबत मी एक म्हणजे 2 जे पाऊच असतात ते मी मसाल्याचे ते टाकणार होती. मला एक मसाल्याने काही होणार नव्हतं. सो इकडे मी जे काही सोया सॉस वगैरे सगळं जे काही व्यवस्थित काढून वगैरे ठेवलेलं होतं, लगेच एकीकडे कुकरमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं. म्हणजे तुम्ही बॉईल पण करून घेऊ शकता. थोडंसं मीठ आणि तेल टाकून त्यांना बॉईल केले तसे पण छान लागतात. पण मी कुकरवाला जो आहे तो पास्ता करणार होती. त्यात काय होतं की आपलं जो काही टाईम असतो तो वाचत असतो. म्हणजे आपण एकीकडे बॉईल वगैरे करायला ठेवतो, त्यापेक्षा मी त्यांना
स्वच्छ असं धुवून वगैरे ठेवून देत असते आणि जेव्हा टाकायचं तेव्हा कुकरमध्येच हे करून घ्यायचे, म्हणजे शिट्टी जे आहे ते घेऊन घेत असते. तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त व्हेजिटेबल्स जे आहे ते छान असे बारीक कट करून घेतलेले तेलात टाकले आणि ते पण खूप छान असे झालेले होते. त्यानंतर थोडंसं जे काही व्हिनेगर टाकलं, सोया सॉस टाकला आणि लगेच एक म्हणजे तुम्ही बघू शकता तिकडे मी टोमॅटो सॉस पण टाकणार होती. थोडंसं टोमॅटो सॉस टाकलं की म्हणजे असं व्यवस्थित खूप छान अशी स्वाद येतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल असा पास्ता. तर मी इकडे टोमॅटो सॉस वगैरे माझा टाकून झालेला तर लगेच मी इकडे मसाला टाकायला घेतला. तर मसाल्यामध्ये जे काही 2 पाऊच होते ते मी टाकून घेतले. एक पाऊच आपल्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये मिळत असतो आणि एक मी वेगळा आणलेला होता, सो तो पण मी त्यात व्यवस्थित टाकून वगैरे घेतला आणि लगेच त्याला एकजीव करून घेतलं, जेणेकरून आणि मसाला जो आहे तो 2-5 मिनटं पाणी टाकून व्यवस्थित जर शिजवला ना अजून त्याची चव वेगळी लागत असेल तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि वरूनच थोडंफार मीठ टाकलं. तर इकडे मी 4-5 पाणी जे आहे ते पास्ता व्यवस्थित वॉश करून घेतलेले होते. तोपर्यंत तुम्ही बघू शकता तिकडे मसाला जो आहे तो एकदम भारी असा शिजत होता आणि लगेच पास्ता वगैरे मी त्यात ॲड केला. मला लिटरली एवढी भूक लागली होती ना, असं वाटत होतं की कधी पास्ता होईल आणि कधी खाईल. सो मी पास्ता जो आहे तो व्यवस्थित एकजीव वगैरे करून घेतलेला होता. त्यानंतर त्यात मी एक ग्लास म्हणजे पाणी त्यात ॲड केलेलं होतं आणि वरून मस्त कोथिंबीर पण ॲड केली, जेणेकरून अजून स्वाद खूप छान लागतो. आणि कोथिंबीर तर मला भरपूर टाकायला म्हणजे खूप आवडते आणि मला खायला पण जास्त आवडते. तर मी कोथिंबीर पण भरपूर अशी ॲड केलेली होती, तुम्ही बघू शकतात. लगेच इकडे कुकर वगैरे मी लावून घेतला आणि म्हणजे 3 किंवा 4 शिट्ट्या ते इझिली मी म्हणजे घ्यायच्या, जेणेकरून तो पास्ता जो आहे तो व्यवस्थित होत असतो. आणि तुम्ही बघू शकतात इकडे माझ्या मस्त पास्ता वगैरे रेडी झालेला होता. काय होतं ना म्हणजे जेव्हा आपण पास्ता वेगळा करत असतो त्यात आपला म्हणजे खूप टाईम जात असतो, तो बॉईल वगैरे होतं आणि मग आपण करत असतो. त्यापेक्षा असं कुकरमध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप जास्त आवडेल. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकतात. माझा पास्ता इकडे रेडी झालेला होता. त्यानंतर पास्ता वगैरे खाल्ला. दुपारी लाईट गेलेली होती, त्यासाठी मी काही शूट वगैरे केलेलं नव्हतं. दुकानातून घरी आल्यानंतर मग मस्त आराम वगैरे केला आणि लगेच संध्याकाळची कामं करायला घेतले. तर संध्याकाळी अगोदर एक माझं काम फिक्स असतं, ते म्हणजे कपड्यांच्या घड्या वगैरे करायच्या. मी लगेच इकडे कपड्यांच्या घड्या वगैरे करत होती, कारण जे कामं पटकन होतात ते पटपट करून घेत असते. सो त्यासाठीच मग जे काही बाकीचे कपडे इकडे टाकत असते, बाकीचे कपडे तिकडे टाकत असते. त्यासाठी मी तुम्हाला अगोदर हे कपडे दाखवते. सो त्यानंतर आई आलेल्या होत्या, म्हणजे 2-3 दिवसापासून ते गावाला गेलेल्या होत्या. तर ते गावावरून घरी आल्या, त्याने एवढा सारा भाजीपाला आणलेला होता. म्हणजे या भाज्यांचे नावं म्हणजे आपल्या खानदेशात कोणी ऐकले पण नसेल, म्हणजे असे त्यांची नावं जे ते वेगळेच. आता मी विसरली, त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा माझं लक्षात होतं, बट मी आता विसरली. त्यामधून फक्त मेथीची भाजी, कांद्याची पात असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी भाज्या वगैरे आणलेल्या होत्या. म्हणजे आईंच्या बहिणीकडून त्यांनी भाज्या आणलेल्या होत्या त्यांच्या शेतातून. भारी असा म्हणजे खूप फ्रेश असा भाजीपाला होता, तुम्ही बघू शकतात. एक दिवस म्हणजे त्यांनी प्रवास केला, त्यात पण एवढा छान असा टिकून राहिलेला होता. फ्रेश अशी कोथिंबीर वगैरे होती आणि बाकीच्या भाज्या ज्या होत्या थोड्या आकसून गेलेल्या होत्या. सो त्यासाठी त्यांना पाण्यात वगैरे टाकलं मग ते व्यवस्थित नॉर्मल होत असतात. तर तुम्ही बघू शकता 5-6 दिवस आता आम्हाला भाजीपाला घ्यायची गरज नाही, एवढा सारा भाजीपाला घरी आलेला होता. त्यानंतर हे काही मणी आहेत, तुम्ही बघू शकतात. याच्यात लिटरली झाड येत असतं आणि त्यातून ते हे असे मणी निघत असतात. आता ते त्यांचं नाव काय मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल, तर तुम्ही तेव्हा नक्कीच बघा. सो बघू शकतात असे म्हणजे आयुर्वेदिक माळ म्हणतात त्याला, म्हणजे ही माळ आपण करून आपल्या गळ्यात पण घालू शकतो. सो त्यानंतर इकडे मग मी लगेच स्वयंपाक वगैरे करायला घेतला, कारण सर्वांना भूक लागलेली होती. दुपारी काही स्वयंपाक वगैरे मी केलेला नव्हता, तर लगेच मी इकडे माझ्या चपात्या वगैरे झालेल्या होत्या, लगेच भाकरी वगैरे करायला घेतल्या. मला 2 भाकरी करायच्या होत्या, एक ज्वारीची आणि बाजरीची. आईंसाठी ज्वारीची करायची होती आणि आईंसाठी मला बाजरीची भाकर करायची होती आणि आम्ही 4 जण जे आहेत ते चपात्याच खात असतो. सो तर माझा इकडे मस्त आणि दुसरीकडे लगेच ज्या काही भाज्या आणलेल्या होत्या तीच एकीकडे हरभऱ्याची भाजी करायला घेतली. हरभऱ्याची भाजी तर आम्हाला माहिती होती, पण ज्या काही 2-3 भाज्या होत्या त्या वेगळ्या होत्या. सो त्यासाठी मग लगेच पूर्वाने एकीकडे भाजी वगैरे टाकून दिलेली होती. आम्हाला हळदी कुंकूला पण जायचं होतं, तर म्हणजे गल्लीतच होतं, घराच्या बाजूलाच होतं. त्यासाठी अगोदर पटकन असं आवरून वगैरे घेतलं आणि मग लगेच मी
माझं इकडे भाकरी वगैरे एक भाकर तर माझी मात्र झालेली होती. तोपर्यंत तिकडे भाजी पण होत होती. तेव्हा मी माझ्या आईकडे होते तेव्हा मला भाकर काय प्रकार म्हणजे मला काहीच येत नव्हतं. सगळं काही जे आहे ते माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेले आहे. जे काही आज मी स्वयंपाक करते त्यांच्यामुळेच करते. त्यांनीच मला सर्व काही शिकवलेलं आहे. सो तुम्ही बघू शकतात इकडे आता मी एवढं भारी भाकरी करू शकते, चपात्या करू शकते. सर्व काही ना सासूच्याच घरी शिकलेली आहे मी. तर लगेच आमचं दोघीजणींचे इकडे गप्पा मारत मारत स्वयंपाक पण चालू होता. कसं असतं की पटकन स्वयंपाक करायचा, पटकन आवरायचं आणि दोघीजणी असल्यामुळे मग अर्धे कामं आम्ही करून घेत असतो. त्यासाठी एवढा काही लोड येत नाही. सो तर माझ्या इकडे चपात्या होते तोपर्यंत पूर्वाची एक भाजी पण झालेली होती. परत अजून कांद्याची पात पण करायची होती. कधी आम्हाला कुठं बाहेर जायचं असतं तेव्हा आम्ही अगोदर घरातले सर्व कामं आवरतो, तरच घरातून पाय काढतो. आणि जर कामं जर राहिले तर मग आपली थोडीफार अशी चिडचिड पण होत असते की बाबा आपण तिथं गेलो त्यामुळे आपले कामं वगैरे राहिले. सो आम्ही अगोदर असंच करत असतो. आधी घरातली सर्व कामं वगैरे आवरून घेत असतो, तरच कुठेतरी आम्हाला बाहेर जायचं असं. आता सध्या तर हळदी कुंकूची एवढी गडबड चालू आहे ना, रोज कुठं ना कुठं हळदी कुंकू हे जे आहे ते चालू आहे. वर्षी आम्ही हळदी कुंकू करणार नाही आहोत. त्याचं कारण पण वेगळे, ते मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. माझ्या इकडे दोघं भाकरी पण झालेल्या होत्या, चपाती पण झालेल्या होत्या. आईंना भूक लागलेली होती म्हणून अगोदर त्यांना जेवण वगैरे देऊन दिलं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं हळदी कुंकूला. तर गरम भाकर वगैरे केलेली होती. त्यानंतर जी काही आपण याची भाजी म्हटली मी तुम्हाला की हरभऱ्याची भाजी केलेली होती ती लगेच दिली आणि तुम्ही बघू शकता इकडे सुंदर असं म्हणजे जेवण एकदम गरमागरम जी भाजी आहे तुम्ही बघू शकता. आणि खरं एवढी टेस्टी झालेली होती हरभऱ्याची भाजी खरंच, आणि मला पण खूप जास्त आवडली. त्यानंतर आम्ही हळदी कुंकूला गेलो तुम्ही बघू शकता. सो मला दुसरा ड्रेस घालायची पण इच्छा नव्हती, त्या ड्रेसवर गेली आणि असा माझा दिवस संपवला. आणि बिग बॉस बघणं तर कंपल्सरी झालेलं आहे. माझ्यामुळे घरातले सर्वजण बिग बॉस बघायला लागलेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्यामधून कोण बिग बॉस बघता आणि कोणाला कोणते ॲक्टर आवडतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ मी तुमच्यासोबत थोडा लेट शेअर करते आणि हे एपिसोड आहेत ते थोडे 4-5 दिवसा अगोदरचे आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर.